द्यायचा आहे सुभाषजी सावंत. त्याचबरोबर आजच्या या स्पर्धेचे परीक्षक सन्माननीय अरविंद जोगले सर, लक्ष्मण लोखंडे आणि विजय पवार सर यांनी देखील आपण मंचावरती यायचं आहे. या तिन्ही परीक्षकांना देखील विनंती आहे की कृपया आपण मंचावरती या. आपण लगेचच या कार्यक्रमाचा अत्यंत कमी कालावधीमध्ये शुभारंभ सोहळा संपन्न करणार आहोत. सरपंच महोदय आपण देखील मंचावरती या. विजय कदम सर आहेत. विजय कदम आपण देखील मंचावरती या. तीनही परीक्षकांनी देखील मंचावरती यायचं आहे. तीन परीक्षक सन्माननीय अरविंद जोगले सर, लक्ष्मण लोखंडे सर, विजय पवार सर, त्याचबरोबर राजेश कदम यांनी देखील मंचावरती यायचं आहे. राजेश कदम कृपया आपण देखील मंचावरती या. ज्यांच्या प्रथम क्रमांकावरती सादरीकरण आहे त्या संघाने आपली तयारी पूर्ण करून घ्यायची आहे. लगेचच आपण 5 ते 10 मिनिटांमध्ये या कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत. त्यामुळे आपलं सादरीकरण या ठिकाणी लगेच होणार आहे. तत्पूर्वी सन्मान्य राष्ट्रपाल सावंत गुरुजी यांचे देखील सूर आपल्या सर्वांच्या कानी पडणार आहेत आणि खास शिलभद्र जाधव यांच्या फरमाईशनुसार ती गोष्ट आपण या ठिकाणी करणार आहोत. खरं तर राष्ट्रपाल सावंत गुरुजींना पुढच्या एका कार्यक्रमासाठी जायचं आहे, मात्र ते इथे आलेत आणि त्यांना आपण ऐकलं नाही तर हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही अशा पद्धतीची सगळ्यांचीच भावना आहे आणि म्हणून आपण त्यांच्या गीत गायनानंच या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहोत. आणि परीक्षक अरविंद जोगले, लक्ष्मण लोखंडे आणि विजय पवार आपण देखील हसनस्त व्हायचं आहे. प्रदीप मोहिते सर आपण लगेचच मंचावरती या. आपण लगेचच मान्यवरांचा या ठिकाणी आदर सन्मान करून कार्यक्रम आपण पुढे घेऊन जाऊया. अखंड विश्वाला शांतीचा, सुखाचा, समतेचा, करुणेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध या महाराष्ट्राचं आराध्य दैवत, बहुजन प्रतिपालक, कुलवाडी भूषण छत्रपती शिवराय, अवघ्या देशामध्ये आरक्षणाचे जनक शाहू महाराज, ज्याने आपल्यापर्यंत ज्ञानगंगा प्रवाहित केली ती क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि ज्याने आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला ते भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री, माता जिजाईनी, ज्या ज्या महामानवांनी, ज्याची क्रांतिकारकांनी, समाजसुधारकांनी या समाज परिवर्तनाच्या लढ्यामध्ये आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिले अशा समस्त महामानवांना, महापुरुषांना, महामातांना विनम्र अभिवादन. आणि या ठिकाणी आजचा जो क्षण आहे तो मगाशी म्हटल्याप्रमाणे संमिश्र भावनेचा क्षण आहे. दिवंगत दत्ताराम सखाराम मोहिते म्हणजे आमच्या आप्पा यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचं प्रयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं आदरांजली कशी द्यायची की ज्या क्षेत्रामध्ये ज्या माणसानं आपली हयात घालवली, ज्या गोष्टीप्रती, त्या कलेप्रती ज्यांची ओढ होती, त्याच कलेनं, त्याच कलेच्या सादरीकरणातून त्यांना आदरांजली द्यायची आणि त्यांच्या स्मृती जाग्या करायच्या अशा हेतूनं या स्पर्धा अर्थात जिल्हास्तरीय जलसा गीत गायन स्पर्धांचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि यासाठी म्हणून जिल्हाभरातून अत्यंत नामवंत असे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचा आविष्कार आपण सर्वजण या ठिकाणी ऐकणार आहोत. मात्र या स्पर्धेचा शुभारंभ करत असताना जे मान्यवर या दोन्ही निमित्तानं आलेले आहेत आणि खरं तर आपणप्रतीच्या त्यांच्या ज्या सद्भावना आहेत त्या देखील त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि म्हणून आपण या सगळ्या मान्यवरांचा आदर सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आणि सर्वप्रथम मी प्रदीप मोहिते सर यांना विनंती करतो की सन्मान्य समाजरत्न शिलभद्रे जाधव सर यांचे या ठिकाणी आपण यथोचित असा सन्मान करायचा आहे.
अध्यक्ष, आपण आपल्या शुभ हस्ते शिलभद्र जाधव यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. एक संविधानाची प्रत शिलभद्र जाधव यांच्या हाती सुपूर्द केली जाईल, त्यांना प्रदान केली जाईल आणि खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाही ज्या संविधानावरती, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला बहाल केलेलं आहे त्या संविधानावरती टिकते. ते संविधान देऊन या ठिकाणी आपण एक वेगळा संदेश देखील देत आहोत. वर्तमान काळामध्ये जी लोकशाहीची अवस्था आहे त्यावर हेच एक औषध आहे, हाच एक शस्त्र आहे आणि म्हणून आपण ते संविधान या ठिकाणी प्रदान केलेलं आहे. यानंतर वायदंडे सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे आणि वायदंडे सरांना देखील चंद्रकांत जाधव सर यांच्या शुभ हस्ते वायदंडे सर यांना देखील ही संविधानाची प्रत दिली जात आहे आणि हा सन्मान केला जात आहे. त्याच्यानंतर मगापासून ज्या माणसाचा या ठिकाणी अभिमानाने उल्लेख केला जात आहे की ज्याने आप्पांच्या निधनानंतर, त्यांच्या परिनिर्वाणानंतर ज्यांनी या कुटुंबाला आधार दिला, दिशा दिली, जगण्याची उमेद प्राप्त करून दिली आणि जे खरं तर त्यांच्या नावापुढे डॉक्टर आहे मात्र माणसाच्या मनाची ज्याला वेद कळतात असे आमचे डॉक्टर सकपाळ यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. आणि मी चंद्रकांत जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पुस्तक त्यांना प्रदान करायचं आहे. डॉक्टर सकपाळ यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. यानंतर ज्यांनी स्वतःच्या व्यंगावरती, अपंगत्वावरती मात करून समाजाला खऱ्या अर्थाने जगण्याची प्रेरणा देतात, आपल्यासारख्या अनेक लोकांना आधार म्हणून ते ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे विजय कदम सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे. मी अध्यक्षालाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विजय कदम यांना हे पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर या गावच्या प्रथम नागरिक सरपंच महोदया प्राजक्ता जाधव मॅडम यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. मी चंद्रकांत जाधव यांनाच विनंती करतो की आपण कृपया सुभाष सावंत सर आपण आपल्या शुभ हस्ते द्या. आता गोष्ट लक्षात आली माझ्या. त्याच्यानंतर ज्यांच्या हस्ते आता सरपंच महोदयांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे ते बौद्धाचार्य आमचे शुभचिंतक सुभाष सावंत सर यांचा या ठिकाणी सन्मान होईल आणि हा सन्मान अध्यक्ष महोदय आपण आपल्या शुभ हस्ते करा. आपण एक वेगळी परंपरा सुरू केली आहे ते तुम्हाला देतील. खरं तर पुस्तक हे ज्ञानासाठी फार महत्त्वाची गोष्ट आणि पुस्तक वाचूनच आपलं मस्तक समृद्ध होत असतं आणि जे मस्तक समृद्ध होतं ते कधी कोणासमोर नतमस्तक होत नाही आणि म्हणून हे पुस्तक आपण देऊन एक वेगळा संदेश देत आहोत. त्यानंतर राष्ट्रपाल सावंत गुरुजी यांना या ठिकाणी पुस्तक दिलं जाईल आणि मी दिलीप जाधव यांना विनंती करतो की कृपया आपण या आणि आपल्या शुभ हस्ते राष्ट्रपाल सावंत यांना हे पुस्तक प्रदान करा. हे माझंच पुस्तक आहे राष्ट्रपाल गुरुजी, त्यामुळे वाचा आणि सांगा. ललकारी हे माझं पुस्तक आहे ते त्यांना प्रदान केलं जात आहे. यानंतर पुढील जो सन्मान आहे ते अल्ताफ कादरी सर यांचा या ठिकाणी केला जाईल. अशोक मोहिते आपण कृपया मंचावरती या आणि आपल्या शुभ हस्ते अल्ताफ कादरी यांना एक पुस्तक प्रदान करा. राजेश कदम यांना देखील या ठिकाणी पुस्तक दिले जात आहे. संतोष मोहिते कृपया आपण मंचावरती या आणि आपल्या शुभ हस्ते राजेश कदम यांना हे पुस्तक प्रदान करा. तुकाराम सकपाळ कृपया आपण पुढे या. संतोष मोहिते आपणच हे पुस्तक त्यांना प्रदान करायचं आहे. तुकाराम सकपाळ यांचं या कुटुंबाशी फार जवळचं नातं आहे त्यामुळे त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे. दीपक पवार आपण देखील मंचावरती या. दीपक पवार आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे. सुधाकर जाधव आपण आपल्या शुभ हस्ते
हे पुस्तक त्यांना प्रदान करायचं आहे. त्याचबरोबर सावर्डे गावच्या ग्रामपंचायत सदस्य सावंत मॅडम यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी सरपंच महोदयांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सावंत मॅडम यांना हे पुस्तक प्रदान करायचं आहे. त्याचबरोबर संतोष पवार आपण देखील मंचावरती या. आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे. संतोष पवार आपण देखील मंचावरती या. चंद्रकांत जाधव आपण हे पुस्तक संतोष पवार यांना प्रदान करायचं आहे. काढतोय ना तो फोटो काढतो. नितीनजी सकपाळ आपण देखील मंचावरती या. नितीन सकपाळ आपण कृपया मंचावरती या. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मी अध्यक्षांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नितीन सकपाळ यांना हे पुस्तक प्रदान करायचं आहे. उंबळगावच्या उपसरपंच यांना देखील विनंती आहे की कृपया आपण मंचावरती या. जितू शेठ कदम आपण कृपया मंचावरती या. आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे. उंबळगावचे उपसरपंच जितू शेठ कदम यांना देखील या ठिकाणी आम्ही निमंत्रित करत आहोत. कृपया आपण आपला सन्मान स्वीकारा. मी डॉक्टर साकपाळ यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे पुस्तक त्यांना प्रदान करायचं आहे. संदीप पवार पालवणगावचे सन्माननीय संदीप पवार ज्यांची या ठिकाणी ध्वनी मुद्रण व्यवस्था आहे, साऊंड सिस्टम आपल्याकडं आपण पाहतोय, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे. मी डॉक्टरांना विनंती करतो की आपणच आपल्या शुभ हस्ते त्यांचा देखील सन्मान करायचा आहे. आजचे साऊंड मास्टर ज्यांच्यावरती हा कार्यक्रम अवलंबून आहे त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. पवार गुरुजी आपण देखील मंचावरती या. पवार गुरुजींना आपण त्या ठिकाणी आपण तिथेच थांबा. या ठिकाणी आपला तिथेच सन्मान केला जाईल. शाखेचे अध्यक्ष सन्माननीय बाबाराम जाधव यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी डॉक्टर सकपाळ यांनाच विनंती करतो की आपण अध्यक्ष महोदयांचा देखील सन्मान करायचा आहे. कवी संजय पवार यांनी देखील मंचावरती यायचं आहे. कवी संजय पवार त्यांना देखील या ठिकाणी एक पुस्तक प्रदान केलं जाईल. तिथेच थांबा आपण. राजेश कदम यांना विनंती करतो की कृपया आपण तिथे जाऊन त्यांना हे पुस्तक प्रदान करायचं आहे. खरं तर परीक्षक ज्यांच्या परीक्षणातून तीक्ष्ण नजरेतून आजची स्पर्धा यशस्वी होणार आहे त्या तिन्ही परीक्षकांचा या ठिकाणी आपण सन्मान आताच करणार आहोत आणि त्यांना सन्मान करत असताना त्यांच्यासाठी खास सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी प्रदान करणार आहोत. सर्वप्रथम अरविंद जोगले म्हणजे आमचे भाऊ यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी शिलभद्र जाधव सरांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आजच्या या परीक्षकांचा सन्मान करायचा आहे. फार मोठी जबाबदारी आहे परीक्षकांवरती, कारण कोणती स्पर्धा म्हटली की फार तीक्ष्ण नजरेतून सगळ्या अचूक गोष्टीतून निकोप स्पर्धा व्हावी यासाठी म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी असते आणि म्हणून त्यांना हा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. अरविंद जोगले, तदनंतर सन्माननीय विजय पवार सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान मी राष्ट्रपाल सावंत गुरुजींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ललकारी हे माझं पुस्तक आणि एक सन्मान चिन्ह त्यांना दिलं जात आहे.
विजय पवार सर आणि यानंतर तिसरे परीक्षक जे आपले आहेत ते सन्माननीय लक्ष्मण लोखंडे सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे. मी डॉक्टर सकपा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण लक्ष्मण लोखंडे सर यांचा देखील सन्मान चिन्ह आणि ललकारी हे पुस्तक देऊन सन्मान करायचा आहे. सर या. दिलीप पवार निवळीचे दिलीप पवार यांनी देखील मंचावरती यायचं आहे. आपला देखील या ठिकाणी सन्मान डॉक्टर सकपाळ यांच्या शुभ हस्ते केला जाईल. डॉक्टर बसू नका. दिलीप पवार यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. प्रभाकरजी गमरे, सन्माननीय प्रभाकरजी गमरे आपण देखील मी मंचावरती या. आनंद मोहिते यांच्या शुभ हस्ते हे पुस्तक त्यांना दिलं जाईल. आनंद मोहिते आपण या आणि आपल्या शुभ हस्ते प्रभाकर गमरे यांना हे पुस्तक प्रदान करायचं आहे. उभं घ्या उभं. विलास पवार माडकीचे विलास पवार कृपया आपण देखील मंचावरती या. विलास पवार आपण देखील मंचावरती आपला देखील सन्मान या ठिकाणी ललकारी हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात येत आहे. खरं तर शिलभद्र जाधव साहेब यांचा सन्मान संविधानाची प्रत देऊन झालेला आहे. मात्र माझा ललकारी हा कविता संग्रह त्यांच्या हाती सुपूर्द करावा ही माझी सुद्धा इच्छा आहे आणि त्यांची सुद्धा अपेक्षा आहे की ते हे पुस्तक मला मिळावं. या ललकारीच्या माध्यमातून मी वर्तमान समाज व्यवस्था आणि धार्मिक जातीय समतावादी विचार याच्यात मी ते मांडलेले आहेत आणि मला माहिती आहे की 2024च्या पूर्वी हे पुस्तक आलेलं आहे आणि याचा परिणाम तुम्हाला निवडणुकीमध्ये सुद्धा दिसेल. धन्यवाद. वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. या ठिकाणी सन्मान्य सर्व मान्यवरांचा या ठिकाणी आपण आदर सन्मान केलेला आहे आणि यानंतर आपण आजच्या या कार्यक्रमाचे जे उत्तम निवेदन करत आहे ते माझे मित्र, एक उत्तम कवी, एक उत्तम शाहीर, उत्तम वक्ता, उत्तम सगळं लेखक, एक चांगला पत्रकार, या सगळ्या भूमिकेमधून ज्यांनी आपली लीलया पार केलेला आहे. असं एक आपल्या समाजातील या मगाशी आपल्या शिलभद्र जाधवने सांगितलं की जातीपातीच्या पलीकडं जाऊन जगणारा एक नामवंत कलाकार आहे. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आणि त्यांचा सन्मान आदरणीय शिलभद्रजी जाधव यांच्या हस्ते व्हावा असे मी त्यांना विनंती करतो. खरं तर मान सन्मान आदर झालेला आहे. मात्र स्पर्धेच्या निमित्तानं आपण मनोगत आपण ऐकणार आहोत आणि मी चंद्रकांत जाधव ज्यांना मगाशी शिलभद्र जाधव यांनी बादशाह या नावाने संबोधलं त्यांना विनंती करतो की आपल्याला कल्पना आहे की वेळेची मर्यादा आहे, त्यामुळं अगदी 2 मिनिटातच आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे राज्यकर्ते आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित या जलसा गीत गायन स्पर्धेच्या छोट्याशा रंगमंचकावर आणि या हलणाऱ्या मंचकावर आपण सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. या ठिकाणी जे स्पर्धक उपस्थित राहिलेले आहेत ते सर्व आदरणीय स्पर्धक, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, आपणाला सर्वांना कल्पना की मान सन्मान हा कार्यक्रम जो होता तो पार पडलेला आहे.
सर्वांना कल्पना आहे की भारताचं संविधान याची प्रत या आजच्या आयोजक प्रदीप मोहिते यांनी दिलेली आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की लोकशाही म्हणजे भारताचं संविधान आणि भारताचं संविधान म्हणजे लोकशाही. ही लोकशाही हे भारताचं संविधानच धोक्यात आलेलं आहे. याचा सगळ्यांनी विचार करून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. तिन्ही स्पर्धक ज्या या ठिकाणी जे हजर आहेत, माझी विनंती आहे तिन्ही स्पर्धकांना की कोणत्याही स्पर्धकावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची मात्र तिन्ही स्पर्धकांनी काळजी घ्यायची आहे. परीक्षकांनी कोणत्याही स्पर्धकावर, मग तो 1% असतोय, 1-2 मार्काने असू दे, कशाने असू दे, किंवा एखादा टेक्निकल मुद्दा असेल, कसा असेल, कोणत्याही स्पर्धक जे आलेले आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता परीक्षकाने घ्यायची आहे. कारण ज्या वेळेस आम्हाला अनुभव येतो त्यावेळेस वेगवेगळ्या अनुभवातून आम्हाला सामोरं जावं लागतं आणि म्हणून प्रदीप मोहिते यांना मी सकाळी सांगितलं की तिन्ही स्पर्धक हे वेगवेगळ्या खुर्चीवर वेगवेगळे बसतील आणि आपापले जे मार्क्स असतील, आपापले जे गुण असतील ते त्याने आपापल्या पर्सनली ह्याच्यामध्ये त्या कागदावरती लिहायचे आहेत आणि जेव्हा निकालाची वेळ येईल तेव्हा तुम्ही तिन्ही स्पर्धकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी बसायचं आहे. एवढीच फक्त माझी विनंती आहे आणि मी माझे 2 शब्द पुरे करतो. नमो बुद्धाय, जय भीम. परीक्षक जे 3 आपले आहेत ते अनुभवी आहेत, कलेमध्ये जाणकार पारंगत आहेत, त्यामुळे त्यांना त्यांची जबाबदारी कळते. पण आता स्पर्धा म्हटली की कुठेतरी 19-20 होत असतं आणि प्रत्येकाला वाटत असतं की या स्पर्धेमध्ये माझाच नंबर आला पाहिजे आणि ही अपेक्षा असणं काय वावगं नाही. मात्र तरीसुद्धा परीक्षक यांचं कोणाशी वैर नसतं आणि ते परीक्षण अत्यंत काटेकोरपणे करतात, निकोप स्पर्धा पार पाडण्याचा प्रयत्न करतात आणि आपण दिलेली सूचना देखील ते पाळतील. त्यामुळे परीक्षकांनी कोणतेही दडपण न घेता परीक्षण करा, कारण आमचा तुमच्यावरती विश्वास आहे आणि ही स्पर्धा नक्कीच यशस्वी होईल याची मला खात्री आहे. यानंतर मी डॉक्टर सकपाळ यांना विनंती करतो की आपण देखील मनोगत आपलं व्यक्त करायचं आहे. महाकारुणिक विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी उमळी गाव बौद्ध जनपंचायत समिती उमळी या शाखेचे आदरणीय अध्यक्ष महोदय, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, आज ज्यांचा स्मृतिदिन या ठिकाणी साजरा होतोय ते दिवंगत दत्ताराम सखाराम मोहिते आणि आजच्या त्यांच्या तृतीय स्मृतिदिन निमित्त आपण या ठिकाणी जलसा कलाकार मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि नियोजित वेळेपेक्षा फार वेळ झालेला आहे त्यामुळे अधिक न बोलता आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद डॉक्टर सकपाळ.